झी 24 तास एक पाऊल पुढे। सचिन तेंडुलकर आणि रिकी पॉन्टिंग हे दोन जागतिक कीर्तीचे क्रिकेटपटू मुंबई इंडियन्सकडे आहेत। सचिन आणि पॉन्टिंगवर टीमला चांगली ओपनिंग करून देण्याची जबाबदारी आहे। या जोडीने आतापर्यंत झालेल्या 4 मॅचेसमध्ये दोनदा मुंबईला चांगली सुरुवात करून दिली आहे, मात्र दोघांनाही अद्यापपर्यंत लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही। सचिन तेंडुलकर आणि रिकी पॉन्टिंग जगातील क्रिकेटचे दोन सर्वोत्तम बॅट्समन। हे दोघं अनेकदा एकमेकांविरुद्ध खेळले, मात्र आता हे दोन महान बॅट्समन एकाच टीममधून खेळतायत आणि एकत्र ओपनिंगला उतरतायत। मुंबई इंडियन्सनाही या दोघांकडून मोठ्या अपेक्षा आहेत, मात्र हे दोघी बॅट्समन आतापर्यंत आपल्या लौकिकाला साजेशी बॅटिंग करू शकलेले नाहीत। रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध झालेल्या पहिल्याच लढतीमध्ये दोघांनी 52 रन्सची सलामी दिली, मात्र यानंतर चेन्नई आणि दिल्ली विरुद्ध या दोन महान बॅट्समनना आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आलंय। दरम्यान मुंबईत पुणे वॉरियर्स विरुद्ध झालेल्या लढतीमध्ये पुन्हा एकदा सचिन पॉन्टिंगनं 54 रन्सची धमाकेदार सलामी दिली होती, मात्र यानंतर राजस्थान विरुद्ध पुन्हा एकदा ही जोडी फ्लॉप ठरली। रिकी पॉन्टिंग या सीझनमध्ये एकही मोठी खेळी करू शकलेला नाही। राजस्थान विरुद्ध तो पुन्हा एकदा अपयशी ठरला। मात्र याचवेळी त्याची वैयक्तिक कामगिरी देखील ढेपाळली आहे। त्याला आतापर्यंत एकदाही हाफ सेंचुरी झळकावता आलेली नाही, याशिवाय 30 रन्सचा देखील टप्पा गाठता आलेला नाही। राजस्थान विरुद्धही पॉन्टिंग केवळ 4 रन्सवर आऊट झाला। पॉन्टिंगनेही खराब ओपनिंगचा फटका मुंबई इंडियन्सना बसत असल्याची कबुली राजस्थान विरुद्धच्या पराभवानंतर दिली आहे। ओपनिंगला सचिन आणि मी टीमच्या गरजेनुसार भूमिका बजावण्यात कमी पडतोय। आम्हा दोघांनाही चांगला खेळ करण्याची गरज आहे। जागतिक दर्जाच्या दोन बॅट्समनना आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करण्यात अद्यापपर्यंत यश आलेलं नाही, याची जाणीव या दोन्ही महान क्रिकेटपटूंना आहे। दरम्यान त्यांचा अनुभव आणि त्यांचा लौकिक पाहता आगामी मॅचेसमध्ये ते नक्कीच फॉर्ममध्ये परततील अशी आशा त्यांचे फॅन्स बाळगून आहेत। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया। झी 24 तास एक पाऊल पुढे।